राष्ट्रसंत म्हणतात इन पूर्वजों के धर्मने, काय म्हटलंय? इन पूर्वजों के धर्मने, आपल्या पूर्वजांनी अनादिकाळापासून ज्याला आपण धर्म म्हणतो तो धर्म नसून देहधर्म आहे. लक्षात घ्या, कारण धर्माची व्याख्याच अशी आहे, लक्षात घ्या, सौख्य लाभावे इतरा प्रती या उद्देशे जी जी संस्कृती या नाव धर्म. धर्माची व्याख्या काय? आपली साधावी उन्नती. धर्म यासाठी आहे, धर्म हा अवनतीसाठी नाही, आपली व्यवहारिक भौतिक धार्मिक सामाजिक कौटुंबिक आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी धर्म आहे. धर्माची व्याख्या ती आहे, ज्या धर्माचा वापर करणारे आपण जीव आहोत त्या जीवाला जर उन्नती साधता येत नसेल, कौटुंबिक उन्नती नाही, सामाजिक उन्नती नाही, धार्मिक उन्नती नाही, तर त्याचं नाव धर्म आहे का? नाही नाही, धर्माची व्याख्याच कशी आहे? धर्म त्यासाठी असतो, धर्मनिष्ठ माणूस हा स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या उन्नतीचा विचार करत असतो. लक्षात घ्या, अविचार नाही. उन्नतीचा आणि उन्नतीचा अविचार करणारे जे लोक आहेत त्याचं नाव धर्म नाही. म्हणून समाजामध्ये आपणाला जे काही चित्र पाहायला मिळते, कुटुंबामध्ये जे काही पाहायला मिळते, तिथे काय विचाराचा अंतर्भाव नाही. म्हणून इन पूर्वजों के धर्मने, धर्म तयार आहे अनादिकाळापासून. अगोदर मनुष्य निधर्मी निवर्णी होता, परंतु काही सुज्ञ लोकांनी आपल्या समाजामध्ये धर्माची रचना केली, वर्णाची रचना केली. ती धर्माची आणि वर्माची रचना कशासाठी केली? आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समाजामध्ये हसता यावं, एकमेकाशी बोलता यावं, सहकार्य देता यावं, आपली शालेय उन्नती झाली पाहिजे, धार्मिक उन्नती झाली पाहिजे, व्यवहारिक उन्नती झाली पाहिजे, कौटुंबिक उन्नती झाली पाहिजे, आर्थिक उन्नती झाली पाहिजे. अवनती होता कामा नये, उन्नती व्हावी म्हणून धर्म संस्थापकांनी धर्म तयार केले, त्यांचा उद्देश तो होता. परंतु आता जर आपल्या धर्मामध्ये आपल्या समाजामध्ये अवनती आहे, गरिबी आहे, दरिद्री आहे, याचं कारण काय? धर्मामध्ये आपण विचाराला जागा दिली नाही. लक्षात घ्या, कशाला जागा दिली आपण? फक्त साहेब म्हणतात मैं काही कहो समजाऊ ये जग है अंधा, एक तुई होय तो कहू समुझावे, सब ही भुलाने पेट के धंदा, ये जग है अंधा. नुसता पोटाचा धंदा. जन्माच्या पहिल्या क्षणापासून मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत पोटच भरून नाही राहिलं. तुमचं ऐकणे मला माहित नाही, पण माझं काही पोट भरून राहिलं. रोजचा उपाशी, का कमावतो, किती करतो, पण जमूनच नाही राहिला. लक्षात घ्या, प्रपंचा बाहेरी नाही आले चित्त, केले करी नित्य व्यवसाय. म्हणून या पोटाच्या धंद्यांनी पोट फक्त भरावं, खाओ पिओ मजा करो, ईट ड्रिंक अँड बीमारी का मेरी म्हणजे खाओ पिओ मौज जोडावं. असा जर आपला वापर असेल तर संतांनी, कबीर साहेबांनी तुम्हाला आणि मला आंधळच म्हटला, हे जग है अंधा.
संत लिहितात, सगळी दुनिया भजन करणारे, पूजन करणारे, व्रतवैकल्य करणारे, देवपूजा करणारे, जयंती करणारे, पुण्यतिथी करणारे, तपतीर्थाला जाणारे, दानधर्म करणारे कुठे गुंतले? पेट ही भरने के लिए धर भेष नाना रंग के, मांगते खाते फिरे भूले भजन सत्संग के. हे जे साधन आहे, भजन पूजन व्रत वैकल्य तपतीर्थाटन दानधर्म, हे जे साधन आहे, त्या साधनांच्या माध्यमाने काय उद्यम चालू, आपण विचार टाकला तर या साधनाला विचार जोडला का, या साधनाला पोट जोडला आपण सगळ्यांनी. देवा बापा मला उपाशी ठेवू नको, देवा बापा माझे पोरं सुखी ठेव, देवा बापा मला बिमारी होऊ दे नको, देवा बापा मला सुख समृद्धी दे, देवा बापा माझ्या कुटुंबाचं दारिद्र्य जाऊ दे. फक्त पोट जोडलं, विचार जोडला का? विचार जोडला नाही. जर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये या साधनांचा वापर करताना एक एक गोष्ट आहे का, कोणी जे क्षेत्र ज्याच्या जीवनामध्ये आहे, आम्ही नेहमी सांगतो आईच्या गर्भामध्ये जीव येताना 5 गोष्टी घेऊन आला, लक्षात घ्या. कोणत्या? आयु, कर्म, धन, विद्या आणि मृत्यू. 5 गोष्टी घेऊनच आला. जन्म झाल्याबरोबर समजा त्या मुलाची आई मेली, बापही मेला. लातूरला भूकंप झाला तर पुरं कुटुंब गेले, लहान लहान एकच पोरगं राहिलं. मेले का बाजू उपाशी? नाही नाही नाही.
विश्वामित्राने मेनकांच्या संयोगाने मुलगी जी जन्माला आली, मेनकेला गर्भाला आला विश्वामित्र ऋषीच्या संबंधाने. तर मित्रांनी हात झळकून टाकले, मी तो नव्हेच, परंतु मेनकेच्या पोटामध्ये गोळा होता, ती कशी लपवणार आहे. पण हिला आपली बदनामी होती म्हणून हिमालय पर्वतामध्ये ती चालली गेली आणि त्या हिमालय पर्वतामध्ये तिचं बाळंतपण झालं आणि मुलगी जन्माला आली. आहे ना इतिहास. ती मुलगी जन्माला आल्याबरोबर एका पळसाच्या झाडाखाली तिला ठेवून दिलं आणि ती मेन काय पळत आली. कशासाठी? ती मी नव्हेच. तसंच आपला आहे बाजी, ती तो मी नव्हेच. विचाराचा पत्ता नाही. मग त्या मुलीचं राहिलं का जीवन? माये नाही ना बाप नाही का? चार चौघामध्ये बसून गोष्ट सांगावी खरी, आणि बाप नसत माय नव्हती, बाप नसता पुत्र जन्मला माय नव्हती घरी. नाही, बाप नसता पुत्र जन्मला, त्या पोरीला मी बाप हो असं प्रसिद्ध होऊ दिलं का? लपला नाही. आणि ज्या आईने जन्म दिला त्या मुलीचं पालन करण्यासाठी राहिली का ती माझी बदनामी होती म्हणून मुलीपेक्षा बदनामीला किंमत जास्त दिल्यामुळं ती आली. मुलगी राहिली तिथंच, मेली का ती? पळसाच्या झाडाखाली राहिली. शकुन नावाच्या पक्ष्यांनी त्या झाडाखाली आली, तिला दिसलं, आपले पखांचा विस्तार केला आणि दुपारच्या उन्हीपासून तिचा जीव वाचवला. ती एक दिवस दुष्यंत राजाची पत्नी झाली, राणी शकुंतला. कोण म्हणे तुम्ही नाही केलं? अरे मी आहो तर तुझं बरं आहे. हा अहंकार आहे मित्र. जन्माला येणारच माणूस, जो जीव जन्माशी आला येतो तो आपल्याच कर्मावरी जगतो. लक्षात घ्या, प्रत्येक जीव जन्माला आलेला त्याला देवाची गरज नाही, सरकारची गरज नाही, मायेची गरज नाही, बापाची गरज नाही. वास्तव हे ज्ञान आहे. जीवन हे प्रारब्ध अधिक पुरुषार्थाने बनलेलं असते. आपल्या प्रारब्धामध्ये जे काही संचित आहे, संचय आहे, तेच फक्त तुम्हाला भोगावं लागते. हा संतांचा सिद्धांत आहे. पण तो हा क्षेत्राचा सिद्धांत आपण समजून घेत नाही. निज स्वरूपांचे ज्ञान सखया, निज स्वरूपांचे ज्ञान सखया, संता घरीचा शोधाया शोधाया, संता घरीचा शोधाया शोधाया, निज स्वरूपांचे ज्ञान सखया, निज स्वरूपांचे ज्ञान सखया, संता घरीचा शोधाया शोधाया, संता घरीचा शोधाया शोधाया. हृदया माझी दीप लावणी पाही गळ्यार तया, पाही गळ्यार तया. हृदया माझी दीप लावणी पाही गळ्यार तया, पाही गळ्यार तया. मार्गी षडवैरी ते तुझे, मार्गी षडवैरी ते तुझे, दूर तू सारिया, दूर तू सारिया. निज स्वरूपांचे ज्ञान सखया, निज स्वरूपांचे ज्ञान सखया, संता घरीचा शोधाया शोधाया, संता घरीचा शोधाया शोधाया. सध्या संतांच्या सिद्धांतामध्ये अहंताय नाही आणि ममताय नाही. जिथपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये मी केल्याचा भाव घेऊन
अहंतेचं पालन करतो तिथपर्यंत माणसाच्या अंतर्गत नम्रतेचा शिरकाव होत नाही. आणि जिथपर्यंत मनुष्य ममता देऊन जीवन जगतो तिथपर्यंत माणसाच्या हृदयामध्ये समता येत नाही. ममता संपली का समता तयार आहे. अहंतेचा नाश झाला का नम्रता तयार आहे. बाबा आपल्याजवळ नम्रता नाही आणि समता नाही, विषमता आहे. जीवन विषमतेने जर भरलं असेल संतांच्या वचनांचा विवेकाचा आपल्याला वापर करता येत नाही. म्हणून हृदया माझी दीप लावणी, आपल्या हृदयामध्ये दीप लावायचं. ज्ञान कशासाठी आहे? ज्ञान कशासाठी आहे? हृदयामध्ये. लक्षात घ्या. हृदया माझी दीप लावणी पाही गया घड्याळ तया. कशाला? संतांनी दिलेलं स्वरूपाचं जे ज्ञान आहे, वास्तविकता जी ज्ञानाची आहे. हे माणसा, तू या दुनियेमध्ये शरीर घेऊन आला तू, आणि या शरीरामध्ये आईच्या पोटातून बाहेर निघाल्याबरोबर तू दुसरीकडे पळत आहे. ही माझी आई, हा माझा बाप, हा माझा भाऊ, त्यांनी मला आधार द्यावं, त्यांनी माझं रक्षण करावं, त्यांनी मला मदत करावी. संतांच्या सिद्धांतात ते नाही. लक्षात घ्या. मनमाने माता पिता, मनमाने संसार. म्हणून प्रत्येक जीवाला साधू संतांनी मुळातून दान दिलंय, ज्ञान दिलंय. बापा रे, जन्माला जो येणारा मनुष्य आहे त्याचं जीवन त्यांनी बनवलेलं प्रारब्धिक जमा आणि केलेला पुरुषार्थ यावर अवलंबून आहे. तुम्हाला छोटंसं उदाहरण तुम्हाला समजते, माझ्यापेक्षा जास्त. आपण आई वडिलांचा जन्म येतो, पोटामध्ये जन्म घेतो, आईच्या बाहेर येतो. आई वडिलांच्या संगतीमध्ये काही आयुष्य राहतो, काही आयुष्यानंतर आपली आई मरण पावते, वडीलही मरण पावतो, आपणच राहतो. मग त्यांनी कमावलेली जे 6 एकर जमीन आहे, मी आणि डोके गुरुजी दोघं भाऊ आहोत, आमच्या आई वडिलांनी 6 एकर जमीन जमावून ठेवली. 3 एकर आम्ही घेतली. जमीन वाटायला आली प्रारब्धानुसार. पण ती जमीन मी काहीच कष्ट केले नाही, गुरुजी कष्ट करताय. तर त्या जमिनीत काय ढेपलं खाऊन मी जगील का? जगील? जमीन आली प्रार्थनी, पण प्रयत्न करावा लागेल, पुरुषार्थ करावा लागेल, तिथे काही पिकवावं लागेल, मग तुम्हाला खायला मिळेल. लक्षात घ्या. याचाच अर्थ असा आहे, माणसाचं शरीर कर्म अध्यास के कारणे बडे छोटे तनगार, निज निज कर्म के भोग को भोगे बारंबार. तुमचा जो कर्माचा अध्यास आहे, त्या कर्माचा अध्यास घेऊन हा जीव इथं या शरीरामध्ये आला, आणि कर्माचा अध्यासाच्या जमेवर ह्या शरीराचा वापर जर यांनी केला तर हा स्वतःला आणि दुसऱ्याच्या हिताची जपणूक करण्याचा विचार वापरूनच फक्त हा जीवन जगतील, हा संतांचा सिद्धांत आहे. म्हणून मैं काही कहो समझाओ ये जग है अंधा, एक दुई होए तो उन्हें समझावे, सब ही भुलाने पेट के धंदा, ये जग है अंधा. सगळे लोक नुसते पोटाचे धंदे करताय. पोट कशासाठी भरायचं? तुम्हाला 2 व्हीलर गाडी आहे, 4 व्हीलर गाडी आहे, त्याच्यामध्ये डिझेल आणि पेट्रोल कशासाठी भरायचं? त्या गाडीचा वापर करायचा आहे. मला मारेगावून खोपूरला यायचं, बेल्याला यायचं आहे, बेल्याहून चंद्रपूरला जायचं आहे, म्हणून डिझेल भरायचं आहे का नुसतं डिझेल भरून ठेवायचो? ना फुटक्या टाकी आहे लेखाच्या, इकडे डिझेल भरत जाते, तिकडे सांडवत जाते, जाता पतच नाही. खोकदूर पण ते गाडी जात नाही. जाते का? काऊन? टाकले डिझेल तिकडे नाही. राजो, जीवन निर्वाह कशासाठी करायचा होय? आपण माणसं होय ना, त्याची माणुसकीचे कर्म की जे दुसऱ्यासाठी केले श्रम एरवी, पशु पक्षी ही उद्यम करीती आपुलाले. पशु पक्षी जीवन जगते, तुम्ही जीवन जगता, ढोर डोकरे जगते, काय फरक आहे राजो? आपलं जीवन जगणं हे दुसऱ्यांच्या कामी आलं पाहिजे, त्यासाठी मनुष्याचा देह आहे. झाड उगवण झाली जमिनीतून का भर 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 वाढते, दिवसा मागून दिवसा, महिना मागून महिना जाते, झाड वाहते, झाडाचा विस्तार होते. कशासाठी विस्तार झाला झाडाचा? झाडाखालच्या लोकांना सावली द्यासाठी झाला विस्तार. लक्षात घ्या.
सावली देते, फुलंही देते, फळंही देते, आपणही वाढते, लोकांचे भल करते. यासारखा माणसाचा देह आहे. ही जाणीव ज्याच्या मनामध्ये असेल त्याचं नाव आहे डोळस. ही जाणीव ज्याच्या मनामध्ये त्याचं नाव आंधळा. म्हणून म्हटलंय गहरी नदिया नाव पुराणी, गरी गहरी नदिया अगम बहे धारा, खेवनहारा पडी गई फंदा. ही जी नदी आहे ही गहरी आहे आणि याची धार अगम आहे. कोणती? आपल्या शरीरामध्ये जो जीव आहे तो जीव या देहामध्ये वासनेच्या पूर्तीसाठी फक्त जीवन जगत आहे. पोट भरण्यासाठी फक्त जीवन जगत आहे. हरिनामही पोट भरासाठी घेत आहे. लक्षात घ्या. नोकरी पोट भरासाठी, भजन पूजनही पोट भरासाठी, सगळं पोट भरासाठी आहे का नाही आहे? आणि जी कला शिकली ती कला पोट भरासाठी वापरते, विचारासाठी वापरते का? आता मी काही मोठा ज्ञानी नाही, परंतु सांगतो थोडासा आपला अनुभव दिला पाहिजे. लहानपणापासून मी शाळा शिकलो. माझ्या पॅन्टच्या खिशामध्ये एक डब्बी राहत होती. ते पॉलिशची डब्बी राहते बा, सांबार वापरते पॉलिशची डब्बी. ती डब्बी राहत होती. त्या डब्बीमध्ये पेनीचे तुकडे ठेवत होतो. पेन पाठीवर लिहायची. मला डब्बू म्हणत होते लोक, पोरं. कारण माझा अगोदरपासूनचा गुणधर्म असा होता की आपल्याला शिश पेन्सिल पाहिजे, पेन पाहिजे, कागद पाहिजे, तर दुसऱ्याला मागायचा नाही, आपण आपला वापरायचा. महात्मा गांधींनी मीराबेन नावाची बाई त्यांच्यासोबत राहत होती. त्या महात्मा गांधीच्या बॅगमध्ये काही पेन्सिल होत्या, त्याला शिश पेन्सिल म्हणतो आम्ही. तर वापरता वापरता एवढा तुकडा राहिला होता त्यांच्या बॅगमध्ये. त्यांना काम पडलं ते लिहायचं. त्या मीराबेनला ते, मीरा इकडे काय पेन्सिल दे बरं, शिश पेन्सिल. तिला तो तुकडा काही सापडला नाही. पूर्ण पेन्सिल दिली. हे घ्या बाबा. अरे ही पेन्सिल कशाला? लहानसा तुकडा आहे ना. नाही इथं नाही ना. नाही लहानसा तुकडा जोपर्यंत मी पूर्ण कामी आणत तिथं नवीन शिश पेन्सिलला हात लावायचा. कारण हे भारताचं संपत्ती आहे. लहान संपत्ती तुम्ही वाया दौडाल मस्तीनं. तुमच्या लोकांची दरिद्री कशी निघतात? दरिद्री का पैसे वाटल्यानं होते निपटते? अरे नाही, दरिद्री विचाराच्या अभावामुळे प्राप्त होत आहे. आमच्या समाजामध्ये विचाराची जोडच नाही. व्यवहारामध्ये, जगण्यामध्ये, पूजेमध्ये, देवधर्मामध्ये, धार्मिकतेमध्ये विचाराची जोड जर तुम्ही दिलीच नाही काय फायदा? लक्षात घ्या. म्हणून त्या महात्माने म्हटलं, मेरे ती माझा तुकडा पाय, किती वेळ लागो, तुकडा संपल्याशिवाय मी दुसऱ्या पेनला हात लावत. हे संस्कार माझ्या डोक्यावर असल्यामुळं मी त्या त्याच्यामध्ये तुकडे ठेवतो लहान लहान. प्रत्येक तुकडा कामी आला दुसरा वापरतच नव्हतो. मला सांगायचं काय, मी खूप ज्ञानी विद्वान म्हणून सांगून नाही राहिलो. आपल्या जीवन जगताना सरकारचं वय म्हणून, देवाने दिलं म्हणून अपव्यय चालला आपला सगळ्यांचा. अपव्यय जर तुम्ही करत असाल, तुम्ही लाखांना नाही कोटीनं संपत्ती द्याल, मनुष्य संपत्तीनं समाधानी होऊ शकत नाही. लक्षात. सुखी होईल, संपत्तीने देह सुख मिळते, समाधान नाही मिळत. तुमचं अंतर तुम्हाला सांगते की हे धन आणलं मी चोरून आणलं, मी लोकांचं खाल्लं, मी पाप केलं. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक माणसांनी या संतांच्या सिद्धांताचा विचार केला तरच तो डोळस. गहरी नदिया अगम बहे धारा, खेवनहारा पडी गए फंदा. गहरी नदिया, हे देवरूपी नदीमध्ये वासनेची धार आहे, तृष्णेची धार आहे, इच्छेची धार आहे, अपेक्षेची धार वाहत आहे. पण ती कशी वाहत आहे? अगम बहे धारा. अगम म्हणजे अगम, जिथं गम नाही, पोचू शकत नाही, अंदाज येऊ शकत नाही, सगळा संशयाचा. अगम निगमांचे ठाई, अगमा निगमांचे ठाई.
स्वहितांचा लेशची नाही स्वहितांचा लेशची नाही स्वहितांचा लेशची नाही अगमा निगमाचे लक्षात घ्या. पुढचा भाग महत्वाचा आहे आणि 10:30 वाजले आहे. जाहिरातीप्रमाणे कार्यक्रम वेळ संपला आहे. म्हणूनच मी मगाच म्हटलं आमच्या डोके सरांना त्यांना करावं लागते. बोलणारे काय नुसतं बोलणंच आहे. 4 जणांचं काम म्हटलं उशीर होते. मला त्याची जाणीव आहे. परंतु जास्तीत जास्त विषय तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर कार्यक्रम सुरू करण्याला गडबड करावं असं माझं मत आहे. कारण आम्ही काय पाहतो मग घड्याळ पाहतो. आम्हाला जावं लागते 2 वाजते रात्री. तुमचा एकच दिवस कार्यक्रम आहे. आम्हाला 12 महिने जावं लागते. रमाकांत म्हणलं बाबाजी मला बरं नाही येत तर ठीक आहे पण मला जावंच लागते. ताप डोकं जर राव आमचं दुखणं आम्हाला माहित. तुम्हाला काय माहित आहे नाही. म्हणून असो घेतो पुन्हा अर्धा तास मी. महत्वाचा विषय आहे अगम निगमांचे ठाई स्वहितांचा लेशची नाही. या 4 मार्गामध्ये 4 मार्गाला तुम्ही परमार्थ म्हणाल, धर्म म्हणाल, आपली जबाबदारी म्हणाल तर तो अंधपणा. कोणते 4 मार्ग? अगम मार्ग, दुर्गम मार्ग, निगम मार्ग आणि सुगम मार्ग. 4 मार्ग तुम्हाला मी सांगितले होते पुन्हा आजही सांगून घेतो. अगम मार्ग याचा अर्थ काय आहे? कधीही न पोचणारा मार्ग, ज्याला ग्रंथजाल म्हणतो आपण. ग्रंथजालाला साधू संतांनी अगम मार्ग म्हटला आहे. ग्रंथ किती वाचा, जरी पडिला नाना ग्रंथ, लक्षात घ्या, पूर्ण ग्रंथ वाचले, पाठ केले तरी पण ग्रंथ तुम्हाला स्वतःच्या हिताच्या ठिकाणावर पोहोचवून देत नाही. लक्षात घ्या. अगम म्हणजे ग्रंथाचं जाळं, ग्रंथजाल, कधीही न पोचणार मार्ग अगम मार्ग. दुर्गम मार्ग कशाला म्हणावं? दुर्गम मार्ग म्हणजे खाणी जाळ, जीवाला मायामोहदे रमवणारा मार्ग. चमत्कार, अवडंबर, आकर्षण. आता पुण्यतिथी होताय, जयंती होताय. अरे साधू संतांनी ज्याची जयंती केली, ज्याची तुम्ही पुण्यतिथी करता, त्यांनी कायचा वापर केला, कसे ती जीवन जगले, त्यांच्या पुण्यतिथ्या कशा झाल्या. मी गणपती उठवणारा आणि शारदा माता उठवणारा माणूस होय. रात्रभर भजनाचं जागृती केली आम्ही. पहाटे भजन निघत होतं आणि 2-3 तास गावाची फेरी मारून भजन आम्ही काढत होतो. गांभीर्य होतं त्या कार्यक्रमामध्ये, गणपतीच्या धार्मिकता होती त्या कार्यक्रमामध्ये. आज हेकडे वाकडे माकडासारखे नाचते डीजे लावून. पुण्यतिथी कोणाची आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस. कसे जीवन जगले ते काहीच वाटत नाही राजो आपल्याला. हा अगम मार्ग आहे. काहून असं करता? आमच्या नाना वेदशास्त्र पुराणामध्ये, ग्रंथामध्ये काही लिहून ठेवलेलं आहे. भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये आणि 11व्या स्कंदामध्ये काय आहे तर ते लीला महिमा परक वर्णन. काहीच वाचत नाही, अभ्यासात